मी रमेश शिवराळे, राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हा अध्यक्ष। मागील 2 वर्षापासून आम्ही रमाई घरकुल योजनेसाठी गोरगरिबांच्या हक्कासाठी लढत आहोत व आम्ही 2 वेळेस आमरण उपोषण हे लावलेले आहे। पण करिता हे शासन व सदरील महापालिका आयुक्तांना निवेदन वेळोवेळी देऊन कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही। तरी आज आम्ही येणाऱ्या 13 तारखेला महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे व ते आम्ही तिथं पत्र दिल्यानंतर महापालिकेने आम्हाला असं पत्र दिलेलं आहे की तुम्ही उपोषण करू नका। आम्ही 27 फेब्रुवारी रोजी जी आयुक्त साहेबांनी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये असं त्यांनी नमूद केलेलं आहे की सर्वे झाल्याशिवाय कसल्याही प्रकारचे घरकुलाचे कामं होणार नाही। त्या गोष्टीला आम्ही मान्य करत नाही, अशातला भाग नाही। आम्हाला वाटतं सर्वे झाला पाहिजे, पण किती वेळ सर्वे करणार आपण, किती वेळ सर्वे करणार? 4-4, 5-5 वेळ सर्वे करताय, गोरगरिबाला डावलताय। दलालासाठी सगळी रमाई घरकुल योजना ही दलाल लोकांनी पूर्ण खपवलेली आहे। एका सुद्धा गरजवंत्याला याचा लाभ मिळाला नाही। 100 पैकी 90% ही योजना फक्त दलालाला गेलेली आहे। आमची ही मागणी आहे की या दलालाची चौकशी झाली पाहिजे। हे जे फ्रॉड झालेलं आहे याच्यामध्ये 90% लोकांनी याच्यामध्ये घोळ केलेला आहे। याच्यावरची ईडी मार्फत CID मार्फत चौकशी झाली पाहिजे। याकरता आम्ही येणाऱ्या 17 तारखेला मंत्रालयासमोर उपोषणाला आमरण उपोषणाला सगळे राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते तिथं उपोषणाला बसण्यात येणार आहे। करिता आज रोजी आम्हाला जे महापालिका आयुक्त उपायुक्ताचं पत्र भेटलेलं आहे याच्यामध्ये जे काही आम्ही मुद्दे दिले होते त्यांना की तुम्ही या लोकांना न्याय मिळवून द्या। ज्या लोकांनी याच्यामध्ये फ्रॉड केलेला आहे या लोकांवरती तुम्ही ईडी मार्फत चौकशी करा, या लोकांना अटक करा व ही योजना जी आहे ही योजना निपक्षपाती गोरगरिबाला याचा हक्क भेटला पाहिजे याकरिता आम्ही दिली होती। परंतु असं काही घडलेलं दिसत नाही। आज रोजी त्यांनी फक्त एका मुद्द्यावर आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही 27 तारखेला मीटिंग घेतली आणि असं सांगितलं की सर्वे होणार आहे। सर्वे होऊ द्या ना, आमची काही हरकत नाही, परंतु तुम्ही प्रॉपर लोकांना, गोरगरिबा लोकांना तो त्यांना मोबदला देऊ द्या ना, त्यांना घर बांधू द्या ना, त्यांना त्याचं अनुदान देऊ द्या ना। पण बाकीचे जे दलाल लोक आहेत त्यांचा काय हस्तक्षेप करताय, पैसे घेताय, याच्यामध्ये फ्रॉड करताय। 100 पैकी 90% पैकी फ्रॉड चालू आहे। करिता आम्ही येणाऱ्या 17 तारखेला मुंबईला मंत्रालयासमोर उपोषण करत आहोत व शासनाला काय जबाब द्यायचा आम्ही सगळे पक्षाचे कार्यकर्ते आम्ही येणाऱ्या 13 तारखेला इथं जे उपोषण टाकणार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही माननीय आयुक्त साहेबाला आज रोजी भेटत आहोत। मी मारुती कडवे, शहर जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग। गेल्या 2 वर्षापासून रमाई घरकुल योजनेचा जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी पाठपुरावा करत असून उपोषण केलेले आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे आणि रमाई घरकुल योजना ही गरिबाची असून यांनी पेन्शनधारक, नोकरीवाले यांना रमाई घरकुल योजना मंजूर करून दिलेली आहे। 100% घरांचे बांधकामामध्ये फक्त 5% लोकांचे घर बांधकाम झालेले आहे आणि 95% लोकांना पेमेंट वाटप झालेलं आहे। याची सखोल चौकशी करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे।